नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला ठिकाणी 19,900 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासन पुणे विभाग यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी गुन्हे अन्वेषण कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी 5 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। या ठिकाणी वेतन जे आहे तुम्हाला अंतिम वेतन वजा पेन्शन सूत्राप्रमाणे या ठिकाणी दिले जाईल। त्यानंतर प्रशासकीय अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी आहे। या पदासाठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। लिपिक टंकलेखक या पदासाठी 2 जागा आहेत। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। या ठिकाणी सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी पदासाठी पात्रता व अनुभव जो आहे, गुन्हे अन्वेषण गुणवार्ता दक्षता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्य मानवी हक्क आयोगातील कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पदासाठी पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा, देयके तयार करून कोशागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरणार आहेत। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी गट ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी टंकलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट असणारे कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतात। लिपिक टंकलेखक पदासाठी रोख शाखेतील कामकाजाचा अनुभव असलेले जसे देयक तयार करणे, कॅशबुक लिहिणे, अधिक व लेखा कार्याचा देयके सादर करणे इत्यादीबाबत अनुभव असणारे, आयोगाशी संबंधित प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य ठिकाणी दिलं जाईल। तसेच टायपिंगचा वेग मराठीचा टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट असणे या ठिकाणी आवश्यक आहे। वयमर्यादा या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जास्त तुमचं 31/7/2024 या ठिकाणी नसायला हवं। इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक 10/9/2024 पर्यंत अर्जासोबत स्वतःचा ईमेल ID व मोबाईल नंबर नमूद करून अर्ज कार्यालयात त्या ठिकाणी सादर करायचा आहे व 10/9/2024 तुम्हाला या पत्त्यावरती हजर राहायचे आहे। पत्ता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग। या ठिकाणी तुम्हाला अनंत हाईट्स, पहिला मजला, जाधवनगर, खडकवासला रोड, पुणे या ठिकाणी हजर राहायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।